श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मठ बघू शकता तुम्ही. हा मठ आहे वसईला, विरारला मठ आहे. तर मी दर्शन करायला गेली होती रविवारी. तर खूप भारी मठ आहे. बाहेर तर एवढा मोठा मठ आहे ते. आणि बघू शकता सगळे गणपतीचे फोटो आहे, सिद्धिविनायकपासून सगळे आणि एवढं भारी वाटत होतं. आणि सगळ्या देवांचे फोटो आहे, 9 रूपांचे 9 देवांचे फोटो आहे. तर हा मठ आहे आपला वसई विरारला. आणि मठ तिथे ज्यांनी बांधलेला आहे ते तिथले मालक आहे, त्यांचा मोठा बंगला आहे. तर त्यांनी तो मठ बांधलेला आहे. आणि नवीनच असेल पण मूर्ती इंस्टाग्रामला मी बघितली होती आणि खूप भारी वाटत होती मूर्ती, स्वामींची मूर्ती. आणि जे कोण जवळ असेल तर नक्की बघा, स्वामींचे दर्शन घ्या. ते स्वामींची मूर्ती जर ती बघितली तर असं वाटतं ते बघतच राहावा. आणि खूप भारी मूर्ती होती ती. इथे मी दर्शनाला लाईनला गेली, तिथे पाया पडत होती मस्तपैकी. मारुतीचे दर्शन घेतले, गणपतीचे दर्शन घेतले मस्तपैकी. आणि बघू शकता इथे मारुती गणपतीचे पण होते, बाहेर पण भरपूर देव होते. मी लाईन लावली. आणि हो, स्वामींना मी प्रसाद नेला होता पुरणपोळीचा. बाहेरच भेटतो पुरणपोळीचा प्रसाद. तर पुरणपोळी घेतली होती, नारळ चढवायला घेतला होता स्वामींना. आणि आवडते स्वामींचे चापा पण घेतले होते. मस्त आता मूर्तीचे दर्शन घेऊ शकता तुम्ही. काय भारी मूर्ती असं वाटत होतं. खरंच बघत राहा. आणि मी बघताच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, एवढी भारी मूर्ती होती. तिथे प्रसाद मी त्यांना दिला, स्वामींच्या चरणावर ठेवला. आणि तिथे महाराज काहीतरी बोलत होते, पण माझं लक्ष स्वामींकडेच होतं. खरंच ती मूर्ती बघूशी असं म्हणजे बघतच राहावा असं वाटत होतं. तर खूप भारी दर्शन झाले. आणि बघू शकता बाहेर बसायला पण, दर्शन करायला, प्रार्थना करायला पण खूप वेळ बसलो तिथे आम्ही. आणि मूर्तीचे दर्शन घेतले. आणि एवढं आवडत होतं. तर आता असं झाले की कधी परत जायला भेटेल. तर खूप भारी होतं. बाहेर दुकाने पण आहे, जे तुम्हाला पाहिजे तो सामान भेटू